त्यावेळीच्या अर्थसंकल्पामध्ये आपण अध्यक्षमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जलवाहतुकीसाठी 6,700 कोटीची तरतूद केलेली आहे आणि फक्त तिथे घोषणा केली नाही अध्यक्षमध्ये, त्याच्यानंतर आमची गेल्या आठवड्यात बैठकही झाली आणि मुंबई वॉटर मेट्रोच्या अंतर्गत आपल्या मुंबईच्या MMR रिजनला वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याचं काम आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत। पहिले फेज हे आपण पुढच्या 2 वर्षामध्ये सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये 6 रूट MMR रिजनमध्ये मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून आम्ही जोडणार आहोत, जेणेकरून उद्या मुंबई असो की आजूबाजूच्या MMR रिजनमध्ये जसं आपण मेट्रोच्या निमित्ताने एकीकडे दुसरीकडे जातो त्याचं कौतुक सगळीकडेच होतं आहे, तसंच येणाऱ्या काही काळामध्ये आमच्या वरुणजींना आदित्यजींना घेऊन नरिमन पॉईंटला लवकर पोचायचं असेल, कुठल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी न पोहता आपल्याला आदित्यजी पेंग्विनना डिस्टर्ब नाही करायचं आहे। तुम्हाला मला सुखरूप नरिमन पॉईंटला आणायचं आहे, म्हणून तुमच्या आपण एकत्र म्हणून आम्ही बँड्रा, मला फक्त झू करून पिकअप करा कारण मी झूला राहतो, झू करून आपण बँड्रावरून थेट नरिमन पॉईंट नक्की भेटतं, ते तुम्हाला देतो कॉफी सकट, कोल्ड कॉफी सकट। मला आठवण तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते आणि म्हणून आपण सगळे सकारात्मक आहे अध्यक्ष महोदय, कारण की शेवटी ह्याच्याचमुळे आमच्या मुंबईचा विकास निश्चित पद्धतीने अजून अग्रेसर होईल आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकल्पाच्यामुळे अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळामध्ये आमच्या मुंबई मेट्रोच्यामुळे 7 कोटीपेक्षा जास्त पॅसेंजरची संख्या ही फक्त या जलवाहतुकीमुळे वाढणारे अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे लोकांची पण खूप गैरसोय दूर होईल आणि त्याच्यामुळे अन्यही गोष्टींचा फायदा या शहरांच्या आजूबाजूच्या ठिकाणी निश्चित पद्धतीने होईल अध्यक्ष महोदय। ह्याच्यामध्ये आमच्या भास्कर जाधव साहेबांनी मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्हावी असं तुम्ही इच्छा व्यक्त केली अध्यक्ष महोदय, त्यासाठी नवी मुंबईच्या परिसरामध्ये आम्ही ह्याची तयारी अध्यक्ष महोदय करतोय। आपल्या सूचना आम्ही निश्चित पद्धतीने ह्याबद्दल आम्ही घेणार आहोत। शेखर निकम साहेबांनी नॅशनल वॉटर वे 8चे निर्माण करावे, अशा जेटीची निर्मिती करावी असं त्यांनी सांगितले, त्याच्यासाठी DPR बनवण्याचं काम अध्यक्ष महोदय सुरू आहे। त्याचबरोबर आमच्या मनीषा चौधरी ताईंनी धूप प्रतिबंध बंदरा बांधणे गरजेचे, अशा सगळ्या बंदराच्या गाळ काढणे आवश्यक आहे, याही बाबतीमध्ये आपण एक धोरण ठरवतोय अध्यक्ष महोदय, जेणेकरून कुठलेही आपण हे जेव्हा जलवाहतुकीचा विषय करतो तेव्हा गाळ काढणं हे अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर आपण नुसतं घोषणा करू आणि त्या गोष्टी नुसतं कागदावर राहतील, पण हा जो काही सपोर्ट जेट्टी बांधून असो किंवा अन्य गोष्टीचा बांधण्यामुळे जो काही सपोर्ट आपल्याला द्यायला लागतो ते ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने आपण देऊ शकू। आमचे खराजी आहेत गेले वाटते इथून पुढे खराजी आहेत, ज्यांच्या मेरीटाईम ह्याच्यामध्ये तुमची PhD आहे, चांगले सूचना तुम्ही या निमित्ताने खराजी केलेली, जसं सांगितलं तुम्ही ह्याही बाजूला काम केलेलं असल्यामुळे तुमचे जे काही सूचना आहेत ते मेरीटाईम बोर्डला जास्त निधी देणं, आता 503 आपण आलेलो आहे, पण काय व्हायचं आपण 500 निधी आपल्याला मिळायची पण जास्त वाढवण बंदरला आपल्याला द्यायला लागायचं, पण आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांचं यावेळी कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ह्यावेळी जे काही निधी आपल्याला मेरीटाईम बोर्डला 503